दादा हा तुमच्याकडे तुमचा भाचालय काम करतो राव. हा कामाला पक्का आहे, सारं शेतीतलं काम सांभाळतोय. आम्हाला गडी मिळाला. नाही नाही गाड्याची गरजच नाही. असं ना 4 गाड्याचं काम एकटाच करतोय. असं ना हा लय भारी काम आहे. कामाला लय भारी आहे, पक्का आहे. असं हा आलो आज वेळ होता म्हणलं चला तुम्ही कस काय बाग बसवलाय काय सगळं आंब्याचा त्याचा बघा. चांगला बसवला. असं ना भारी बाग केला एकदम बघा ना. आंब्याचे झाड आहेत, केळीचे आहेत, हा. काही इकडं इतर फळाचे लावले. मी आजपासून काम बिम काही करणार नाही. काम बिम सगळं बंद. काय झालं? काय झालं म्हणजे हा? कधी लग्न लावून देणार आहे सरपंच साहेब? 4 वर्ष झाले मी यांच्या पैसे राब 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 राबतोय. आज देतो लग्न लावून, उद्या देतो लग्न. कधी लावणार लग्न? कोणतं लावायचं लग्न? कोण सांग लावायचं म्हणजे माहित नाही का तुम्हाला? हाय म्हणजे आज माहित आहे तुम्ही. मी ना मी आता पोलावर चढूनच जीव देतो आता मी डायरेक्ट. मी ना तुम्हाला सांगतो तुम्ही लग्न लावणार आहे का नाही? अरे काय झालंय? मला लग्न करायचं याला मामाला सांग. ते मोठा मामा तिकडे मुंबईला ड्युटीला. हा तू इकडे मुंबई इकडे कामाला तिकडे जातो स्टेशन पोलीस स्टेशनला. मी कवर राब राब राबायचं. झालंय काय नेमकं दादा? काय कळा ना तेच. काय झालंय नेमकं? मला लग्न करायचंय. हा ते मोठ्या मामाची पोरगी. हा आता मस्त तिथं घटस्फोट झालाय. हा हा आता मग 4 वर्ष मी कोणासाठी आलोय बरं? हा म्हणजे कामासाठी आलो. मग आशा आहे का नाही? अरे अक्षा, मला मोठ्या भावाने सांगितलंय काय चांगलं पोरगा बघायचं त्याला, आणि तू काय म्हणतो? चांगलं पोरग बघा. मग मी काय वाईट आहे का? हा आणि वरून मग सरपंच साहेबांसमोर सोंग घेतो का? मग म्हणजे मला काय माहित नाही म्हणून मग देणार नाही का पोरगी? अरे मी तुला म्हणलो होतो. का हो? हं? मला एक सांगा तुम्ही दादा, हा तुम्ही त्याला म्हणले होते काही? हा म्हणलो होतो ना त्याला. हा तुमच्या थोरल्या भावाचं पुरीचं घटस्फोट झालेला आहे. हा हा आणि म्हणले होते तुम्ही त्याला? त्याला म्हणलो होतो देईन, ते माग लागला होता आणि माझ्या. ती पण 4-5 वर्षापासून येतायचे ना घटस्फोट तो झाल्यापासून. भाव ऐकत नाही ना मोठा. ते म्हणलं आपल्याला मोठ्या घरी द्यायची. म्हणजे याला ते मी आणि नव्हतं मग तुम्ही कशाला याला म्हणले? सांगितलं. आता मी माझ्या मनाने म्हणलो म्हणून. नाही नाही तुम्ही शब्द दिलेला आहे त्याला. हा. मग सांगा बरं नेमकं काय आहे? नाही नाही कसं आहे सरपंच, मला वाटतं त्याला द्यावा पोरगी, पण भाव मला तर काय ऐकत नाही. तुम्हाला सरपंच समजून सांगावं लागेल. मोठा मग- भाव. म्हणजे तुम्ही सांगितलं ना 4 वर्ष झालं ये असं आहे. 4 वर्ष नुसतं राब राब राबून घेतली. हे कर ते कर हे कर ते कर. अरे कोणतं काम नाही म्हणलं की मी आतापर्यंत. अक्षा, तुला माहितीये का त्याच पुढं कोणी शब्द तरी बोलतात काही? मग तू मामा तिकडे आहे ना मुंबईला. तू तर आहे नाही इथं. तू दे ना मला लग्न लावून. मुंबईला आहे, पण फोनवर बोलत असते का? सरपंच बोलते बरोबर. मी सांगतो बरोबर. त्यांनी काय बाग केलाय, काय किती कष्ट केले त्यांनीच केले तर सगळं. तुम्ही हा. तर ड्युटीवर असता, ते तिकडे ड्युटीवर आहे तुमचा भाऊ. हा हा. त्याची बायको आहे ना इथं. हा तिला मी बोलतो. हा नंतर मग त्याच्या बरोबर बोलून घेतो भावाबरोबर. त्याला तळतळणार ते बरोबर आहे ना. एक तर पोरी भेटत नाही माहितीये का? मग आता मी करतो. मला मान्य ना झालं तर झालं घटस्फोट, पण मी आहे ना लग्न कर. मी सांभाळीन ना तिला. अरे पण ते झालं, पण पोरीचं म्हणणं नाही करायला. पोरीला विचारलंय का? तिचं तुझं बरं आहे का? हा थोडं बरं आहे आमचं. थोडं बरं आहे का? ती नाराज असते ना हा ते मग त्याच्यामुळे मग यांना हे कळत नाही ना. मी आहे ना इथं. बरं एक काम करा दादा, मीच आहे ना फोनवर बोलून घेतो. हा चालून मला नंबर द्या तेवढा. हा चला, मला ते तुमचं ते कमळाचं ते बघायचं होतं. तुम्ही आणलं ना हा कमळ आणि ते हा आणलं? ते बघा. मीच लावलंय ते. असं आहे का? हा चाल ते बघायचंय मला. आणि एक काम करा, मला तेवढा नंबर द्या, मी बोलून घेतो. हा हा. आणि तिच्या आई बरोबर बोलतो आणि पोरी बरोबर बोलून घेतो. हा ए बोलतो रे, हा. असं काही करू नको. तुम्ही आहे म्हणून शांत बसलो सरपंच साहेब. हा. नाही तर आज ना ते टोकनच उडी टाकली असती मग आता. हा असं नको करू, हातपाय मोडन. येणार आहे का रे? चला मला दाखवतो कमळाचा नंबर आहे. हातपाय मोडवले वावरातले का? मला तिकडे पाणी द्यायचंय. जा पाणी दे. हा दे, मी हा. घेतो करून. हे काय हे लावलंय? हा काय कमळ आलंय भारी. हा. हा बघा ना काय सुंदर आहे एकदम. हा बरं ते तुमच्या भाऊजाईला घ्या बरं बोलून. हा इथे काय तिथं दिसते. वहिनी ये इकडं. काय हो भाऊजी, काय आहे? कमळाकडे लक्ष ऐक नाही. काय लक्ष आहे का नाही? म्हणजे रोज तर काय पाहिजे. आहे? शेवाळ आहे काय आहे? मला तुम्हाला माहिती नाही का मला किती काम बिम असतं. नाही नाही शेवळ लागतच ना. मासे खातात ना, मासे आहेत ना त्यात. बरं मी काय म्हणतो ऐका, होय तुझी पोरगी ना घटस्फोट झालेली. आहे ना हा सरपंच. हा. आणि त्या भाच्याला राब 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 घेताय मरणाचं. हे सगळे शेती त्याने फुलवली. हा तुझ्या नवऱ्याला आहे ना मी नंबर घेतो, फोन करून सांगतो. हा त्याला देऊन टाका म्हणून. काय करायचं मग भाऊजी? हा? काय म्हणते सरपंच? आता काय मोठा भाऊ ते. अरे ते लागला आता खांबावर चढायला, उडी मारायला. हा वा? कष्ट घ्यायला तुम्हाला गोड लागत आहे त्याची बाई खंबा. बाई. काय मग आता आल्याबरोबर
हे तुम्ही सांगत नाही का? नाही नाही अहो ते मी भाऊजी तरी बोलतच ड्युटीमुळे नाही. का टाइम असतो, आता तुम्ही म्हणले चला म्हणून आलोय. हा, मग तो तुम्हाला नेहमी म्हणत असेल ना कमीत कमी. तो म्हणतो पण यांच्या पुढे मला बोलायची नाही ताकद. आता मी काय केलं बरं भाऊजी, तुम्ही सगळीकडे डांगणवाडा करता गड्या भाऊजायचा. नाही नाही, मला एक सांग की ते तुमची आहे की इच्छा आहे का? नाही तर तिचा घटस्फोट झालेला आहे. सरपंच साहेब हा. तुम्ही त्यांना फोन लावा. हा. माझं काही नाही म्हणणं बरं का. असं ना? हा मग तुझं काय म्हणणं नाही? काही नाही म्हणणं. बरं झालं, तिचं नाही तुमचं नाही, मग फक्त आता तुझ्या नवऱ्यालाच विचारावं लागतंय मला. मी फोन लावतो आणि विचारतो. हा बरं बरं ठीक हा आहे. बघतो मी. मला द्या बरं तेवढा नंबर. ते काय तुमच्या पुढे नाही सरपंच. हा जरा टाईप करा. हा घ्या ना. काढलाय का? हा बर काढलाय का? हा हे काय हा ठीक आहे चालेल, मी करतो फोनवर. हा हा बोलणं करून घेतो. आणि माझ्या नावनात सांगून नंबर दिला, दुसरी कोण घेतला मग माझं पण मला नाव सांगा बोलायला बरं का केलंय. सरपंच. हा हा माझं पण. अरे पूर्वीचं लग्न का काय ते काय घरी ठेवायचे हे काय लय गरम आहे ते. गरम काय करीन? मग काय आता 4-5 वर्ष झाले घटस्फोट झालेला. करा तुम्ही मॅनेज करा बरोबर. बर चालेल ठीक आहे. चला मला सोडवा. चालेल. हाल तर तुमचं म्हणलं शेती बघावं कसं काय काय तर पर्याय काम केलंय राव. हा कष्ट घेत कामाला लय एखाद्याचे कष्ट घेतले, एखाद्याला आशा लावलं तर असं नाही करायचं. चला एवढे पाईप जोडले का? झालं का नाही काम? भूक लागली असेल ना तुला? डब्बा आणलाय, गरम गरम चपाती भाकरी आणि भाजी गवारीची बनवली. मला नाही जेवायचं. का रे? मग का रे? काय रे म्हणजे नुसतं कामच करायचं का? आणि तू बघते ना किती काम करतोय मी आज लय भांडलो लहान आहे मामा संग, एवढा भांडलो पोलर चढलो होतो आज. अय का रे? कशामुळे? अरे का रे? काय झालं? कशासाठी? कशासाठी म्हणजे तुझ्यासाठी. हा? मग माझ्यासाठी काय झालं तुला? तुला तर माहिती मी किती जीव लावतो तुला कधी शब्दाने बोललोय का मी? नाही. मग मग मामा काय म्हणले तुझे? म्हणजे तुला चुलत नाही का? माझं चुलतंय पण तुझे मामा काय म्हणले? मामा पण तुझं तसं लाड करतात ना. ते काय झालं माहिती का? हा. उडीत टाकले ते सरपंच साहेब जर नसते ना ते खरं सांगतो पोलावूनच उडी टाकली असती. पण काय झालं? कशासाठी एवढे काय गरज होती तुझी पोलावर वडी खायची? तुला माहित नाही का? अरे वा तू बी चांगली अडच सोंग घेते. हा काय म्हणायचं तुला? मला सांग. तुझ्या संग लग्न करायचं माहित नाही का? ते माहिती आहे पण तुला माहिती आहे ना माझा बाप किती डेंजर आहे. अगोदर तर ते तसं झालंय. पहिलं एकतर घटस्फोट आमच्या पप्पांनी माझा घेतलाय आणि सर्व गोष्टी मी नाही बोलू शकत. तू बोल. नाही कोणीच नाही बोलू शकत नाही ना. म्हणजे तुम्ही नाही बोलू शकत, तो लहान मामा बोलू शकत नाही, कोणीच बोलू शकत नाही. म्हणजे एवढं घाबरायचं का? अरे तुला काय झालंय? जर हळू बोलणार आहे. काय झालं म्हणजे? मला खूप भीती वाटते. अरे तुला माहितीये तू मला आवडतो, मी तुला आवडते, आपण बोलतो भेटतो, पण लग्नाला शक्य आहे का? नाही. लग्नाला असं कसं शक्य आहे म्हणजे? अगं मला खरं सांग का, तुला तर माहितीये मला लहान मामाने शब्द दिलाय का नाही मला? त्याच्यात 4 वर्ष झालं राबतोय मी ते. अगं 4 वर्षात ना आपल्याला पोरं बाळ होऊन असे अंगणात खेळायला पाहिजे होते आपले पोरं. आणि नुसतं कष्ट करायचे, नुसतं वावरत काम करायचं. तर मी काम करायला कधी नाही म्हणलो का? नाही ना, तू एवढी बाग लावली, एवढी फुलं, सर्व गोष्टी व्यवस्थित हँडल करतो तू. गड्याची पण एखाद्या गरज नाही. त्यांना कळलं पाहिजे मामाने तुझ्या दिलाय तुला शब्द. माझं चुलताय, माझा पप्पा लय डेंजर आहे. अरे मी काय म्हणतो, मोठा मामा तिकडे आहे मुंबईला, तोपर्यंत लग्न करून घेऊ, तोपर्यंत आपले पोरं होते डायरेक्ट मामाच्या हातात पोरं देऊ नातवा खेळायला डायरेक्ट. मी तर असं म्हणतो माहिती, कोण ऐकतोय कोण माझं? पण आता होईन आपलं लग्न. कसं शक्य आहे? तू अगं, सरपंच साहेबांनी नाही का मोठ्या मामाचा नंबर घेतलाय. हा आणि ते आता कसे सरपंचांच्या पुढे कोणीच नाही, म्हणजे मामा बी ऐकतात ना. मग आपलं म्हणतंय लग्न, आपले पोरं, मग अंगणात आपण सगळे. बघ आता काय म्हणते. आणि समजा नाही ऐकले, नाही जर ऐकलं ना मी डायरेक्ट तुला पळून घेऊन जाईन. मग नाही तर आपण पळून जाऊन लग्न करू. नको नको, लोक काय म्हणतील? भाच्याने पळवली मामाची पोर, माहितीये का? नको बाबा, मला तर ना काय करावं काय सुचना. हे असलंच कशाला सुचवायला लागलाय तू? सुचवायला लागलं म्हणजे 4 वर्ष कोणासाठी करतोय? मला नको, मला जीव आहे का नाही? काय जीव आहे नाही का? जीव हाय ना रे. बरं जाऊ दे, सरपंच काय म्हणते ते तर बघून घेऊ. तू उगाच कशाला कालवा करतोय? जर पप्पा तुझे नाही ऐकले तर म्हणतोय मी. बरं आता हेच बोलत बसणार आहे का? खाऊन घे ना 2 घास. सकाळपासून काय नको नसेल ना खाल्लं तू. आता बरं लय काळजी सुटली माहिती, सकाळपासून काय नसेल खाल्लं. अरे आता तू म्हणते म्हणून मी खाईन. जे काय तसलं काय करते मला. काय मी बघ ना कोणाला. ऐक ना, जेवून घे आता. पटेली काय पटेली काय 4 वर्ष मच्छी? अरे तू
पोरगी माहिती ना मला मामाची आज कमी आठवण करू राहिलं तू. केला इशारा जाता जाता, केला इशारा जाता जाता, हळूच हिला तू पटवली. या मामाच्या पुरीला एका झटकच पटवली. या मामाच्या पुरीला यांनी झटकच पटवली. अरे पटवली का आमची झटक्याचे पोरं खेळते माहिती का. लग्न झालं का चुकतोय? अरे मग आता 4 वर्ष काय चाललं आता होईन आता होणार या महिन्यात. होईन ना या महिन्यात? हा या महिन्यात होईन ना. या महिन्यात? हा. अरे तू दर महिन्याला म्हणतो या महिन्यात होईन, या महिन्यात होईन, या महिन्यात होईन. हा अरे काय तुला तर माहिती आहे ना मोठा मामा डेंजर आहे ना जरा रागीट आहे तापट आहे त्याच्यामुळे मामा महिना पुढे 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 ढकली ते काय सांगायचं या असे लोक नाव ठेवायला लागलं माझा मित्र. त्यांच्या देखत मग मला कशाला बोलताय? तर माझी काही चुकी मीच गावते तुम्हाला. बरं तुला मीच गावते मग सांग. बरं मी काय म्हणतो बोल ना. म्हणजे तुम्हाला दोस्त आहे ना पक्का एकदम जवळचा आहे ना. एकदम जवळचा. बरं मी काय म्हणतो ऐक ना बोल ना. मग हिला पळून घेऊन जायला मला मदत करशील ना. कधी बी. हा लगेच मग बंट्या, खरं? हा खरंच. मग काय करू झालं पळून? नको नको तू 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 ठरव बाबा. तू ठरव काय मी एकटं पळून जाऊन काय करू मला एकटं थोडी पोरं होणार इथं. मी माझ्या सगळं कसं काय लग्न करू शकतो. पोरं काय करते सारखं? अरे मी इतकं खेळायला पाहिजे होते 4 वर्षात माहिती का. सारखं पोरं पोरं करू नको ना. आपल्याला माहिती ना पोरं होतीलच ना. आधी लग्नाचं बघू मग पोरांचं. मग कधी लागलं ते बघू. हा हा जाऊ दे मी काय विषय घेत नाही. चल पळून जायचं असलं पळून चल, नाही तर पप्पाला फोन करायचं असेल कर. मी काय घेत नाही भाग. तू मला माझ थोडं पण इज्जत करत नाही. त्या बंट्या सोबत किती बोलला मला बघतोस तू. बाबा तसं नाही पण आता करायचं काय मला सांग. आता मग आता काय आलंय तू मदत कर ना तू सांग ना कोणाला? हिच्या बापाला. हिच्या बापाला? हा हिच्या बापाला हा नको रे भाऊ, तुला बेकारी. मग का आता काय कर. हे अक्षय ही मज्जा आणि चेष्टा ना सिरियस विषय आहे आपला. म्हणजे नाही का अगोदर माझा तुला बंट्या तुला माहितीये आपण एकमेकाला किती दिवस ओळखतोय. ओळखतो बाप बरोबर. कसा डेंजर आहे. जे व्हायचं आहे ना ते पण लग्न होणार नाही. पळून वगैरे नको जायला. शांत घे. आता 4 वर्ष एवढं शांत बसले. तुला महिन्यानं 15 दिवसात काय फरक पडतो. आणि ऐक सरपंच साहेब ना एकदम ना अतिशय हुशार. तुला माहितीये का सरपंच साहेबाचा ना एकही शब्द पप्पा खाली पडू देणार नाहीत. आणि ते मानाने मोठे आहेत त्यांचं ऐकत्याल. थोड्यासाठी घाई नको करायला. काय शांत घे. कळतंय तुला बंट्या? आणि तूही जरा डोकं चालव. ह्याच्या नादाला लागू नको. म्हणजे सरपंच साहेबापर्यंत गेलं का? हा मग हा ओ ते टेक्निकल आहे एक नंबर. त्यांचं हा. 100% ऐकणार म्हणजे ऐकणार. मग होईल. हा ते प्रतिष्ठित माणसं आहेत ते गावामध्ये सरपंच म्हणल्यानंतर. बरं ऐक जाते मी जेवून घे. अश्विनी ये ना जगू कसा तुझ्या विना मी राणी ग, कशी ही धुंद गीत आजवानी ग. ये ना प्रिये ये साधना, ये ना प्रिये ये साधना. प्रिये जगू कसा तुझ्या विना मी राणी ग. हे बघायला नजर लागेल आपल्याला तुझा. मी जाते. महिना जर लागल का? तू काय आहे ना तू म्हणजे म्हणजे मी जुळजुळी करतो. नाही दोस्त आहे ना तू दोस्त आहे ना माझा. बरं, जेवायचं का तुला. नाही मला नाही. तू जेव आता सध्या. खा 2 घास. नाही तू दमलेला आहे सध्या. मी आणि- जेवण करून आलो का? मी दमत आता काय काम करायचं जेवायचं. जेव मग सावलीत जाऊ ना. हा येऊ का? हा ये चला भाऊ जेवण करतो आता पोटभर तरी जेवण जाईल मला. मामा आला काय बोलतो आता. होय मामा अरे केलतं का फोन मोठ्या मामाला सरपंचांनी. मला काय माहित ना आता नंबर दिलाय ना आपण तो दाखला दिलाय मग तुमचं विचारायचं काम नाही का फोन केलाय का नाही केलाय. सरपंचाला. मग हा सरपंचाला विचारू शकतो. हा मग विचारा ना तुम्ही फोन केला की नाही. ते कधी माझ्या लग्न लावून देतात ते विचारा पाटक्यास. नाही तर मी निघून जाईन ना. माझं मी काय निघून जाऊ. मी तिला घेऊन जाईन आणि तिकडे ना रजिस्टर मॅरेज करीन. का मग मामाला भांडू राहिले अक्षय तुम्ही? कोण भांडून राहिले म्हणजे मी येण्याकडे दिसतो का. उगा तुमची मान सन्मान राखतो म्हणून मी. हा नाही तर अख्खा गावभर बोबाटे केला असता. मग काय म्हणते लोक. हा काय म्हणतो? काय म्हणते माझं बितरला काय म्हणते. मग तुम्हाला नाव ठेवते ना. कळत नाही का. सरपंचाने विचारलं नाही का हो? हा सरपंचाने विचारलं नाही का काय म्हणलं? कामाच्या गडबडीत मी नाही फोन केला. लावतो त्यांना फोन. काय लावतो. नाही तर मी रजिस्टर मॅरेज करीन आणि पोलीस स्टेशनला येऊन आणि तुम्हाला यावं लागेल मग आमच्या संरक्षणाला. मी आताच सांगतो. मी परत सांगितलं नाही म्हणतात मग. हा
हा म्हणजे एवढ्या धमकी देऊ राहिले का अक्षय तुम्ही आम्हाला? धमकी देऊ कुठं? आम्ही नुसतं तोंडाने बोलतो ना. आता तुम्ही आता बघितलं 4 वर्ष मी कधी वर शब्द करून बोललो? असं वर तोंड करून बोललो? एखादा शब्द कधी वाईट वांगा बोललो कोणला मी? हाणायचं ठेवलं पार तुम्ही. अहो, प्रेमाने असतं अक्षय, एवढं जाऊन बोलला तिथं मग. आता एवढं प्रेम, आता 4 वर्ष झालं एवढं प्रेम, आता पर उतू चाललाय तुम्ही तरी मला एवढं जीव लावताय. एक लग्न लावताय ना तुम्हाला? हा काय एक लग्न पण सांगितलंय सरपंच, तुला दम निघत नाही का? कस कदम काढीन मी आता? काम असतात काही माग? मग म्हणजे माझं काम काय महत्वाचं? हो, तिला ते विचारा ती तयार आहे का नाही तुमच्या संग लग्नाला. वय. काय झालंय ते बघा. दादा, काय झालं? किती कालवा करतोय तुम्ही? इकडे खाली पाका आवाज यायला लागले. अश्विनी, हा तू माझ्या संग लग्न करायला तयार आहे का नाही सांग यांना. हा, मी करणार आहे सोबत लग्न. मग झालं ना, झालं मग. का मी असंच बसू का? होय दादा, तुमचं मन नाही का मी असंच थांबाव? नाही नाही, बिन लग्न लग्नाचं लग्न तर करायचंच लागेल ना. तुम्ही दिलं अगोदर तसं लग्न करून, तुमच्या ओळखीवरच दिलं होतं लग्न करून. तिथून माझं वाटोळ झालं, घेतला घटस्फोट. आता हाय जो सोबत करते तर करू दे ना. तुमचं काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला? मग नाही प्रॉब्लेम. हे पटत का तुला? हो, पाठवतो म्हणजे मला काय झालं? आमच्या दोघांचं किती दिवसापासून प्रेम आहे तुझं असं? तसं म्हणायचं नाही का आई मला? तुला काय म्हणायचं आई? तुझा भाचा, माझा मेहुणा, आम्ही दोघं एकत्रच काम करतोय रोज. काय करायचं हा? मग भाऊजी? मी काय चांगलंच करायचं ह्याला त्यांचं ठरलंय म्हणल्यावर करावंच लागेल ना. काय करायचं? आता कसं आहे, आता पहिलं तुम्ही करून घेतलं वाटोळ करून, हा. मग तुम्हाला मला आता माहित नाही मी कसं लहानपणापासून बघा ना तुम्ही. अहो, लहानपणापासून पाहतो आम्ही. तुम्ही काय अक्षय उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग? 4 वर्ष झाली, 4 इथं राब 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 होतोय. उतळून आवळून गुडघ्याला बाशिंग तुम्हाला म्हणायला सोपं जात. हा आई ती वरडलेला दिसतोय, पण ती 4 वर्ष झाला आपल्यात राबतोय. दादा राबतोय का नाही? हा राबत. बाद झालं दादा, तुम्ही फोन लावा पप्पांना हा, लगेच आणि जे काय लावतो. ते विचारून टाका. मी आहे ना सरपंचाला फोन लावून विचारितो. हा हॅलो, हा सरपंच साहेब केलता का तुम्ही दादाला फोन? बर बर, ते काय म्हणले माझ्यावरच सोडतो म्हणले का? बर बर चालेल. हा हा, तुम्ही केलता ना करत? हा, कामात आहेत का तुम्ही? बर बर बर, चालेल चालेल, काय नाही. काय म्हणलो? काय काय झालं? दादाला फोन केलता सरपंचानी, हा त्यांनी सांगितलं तू करशील तेच. म्हणजे देताना लागलं लावून. हा अरे आपलं झालं का? झालं? आत्मा तुमचं झालं का? नाही काय बोलला असेल तर मामा मामी माफ करा, चुकून निघले शब्द. मामी पाहिजे समजा ना, सुखा समाधान इथंच राहणार मी, कुठं नाही जाणार. इथेच राहणार आहे आम्ही. आपल्या जवळच राहणार आहे, हा. राहणार आहे. इथंच राहणार मी आता, कशाला कुठं जायचंय? बरबाद झाला आता. माझ्या बहिणीला सांगावं लागेल ना. आता माझ्या ऐका माझ्या शब्दाच्या पुढे का नुसता फोन केला का लगेच गाडी धरून लगेच तिथं टचून. म्हणजे तुमचं ठरलं होतं का आधी? आता कसं आता पहा, भाऊजी, घ्या मग. हा. आता मला माहिती महिना कसे बरं मी काय म्हणतो, लवकर लवकर सगळं उरकून टाका. ते तेवढं सरपंचाला बोलवून घ्या. हा सरपंच मीटिंग मध्ये आहेत, पण त्यांनी लय लग्न लावले. आपण आता त्यांच्याकडे जाऊ, ते लग्न लावून देते. आमचं पण सरपंच शिवाय पांढरत नाही बरं का, लय भारी सरपंच. माहितीये मामी, मला सगळं माहिती. चला आणि ते कसं जाईल? चला मोठे मामा मी करतो बरोबर आता. जाऊ दे ना, तिकडे जाऊ दे आम्हाला direct. सरपंचाचा लय मोठा आधार आहे. चला भाऊ. सरपंच त्यांना फोन केलाय म्हणल्यावर ते आता निघाले. हा. चला.